मित्रांनो, लग्न म्हणजे दोन जीवाचं नातं, प्रेम आणि विश्वासाचा आधार. पण कधी-कधी अज्ञान, चुकीचे निर्णय आणि अनावधानाने घडलेल्या घटनांमुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. आज आपण अशाच एक घटनेची गोष्ट सांगणार आहोत, जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. एक नवपरिणीत जोडपं, एका रात्रीत घडलेला भयंकर प्रसंग आणि एक निष्पाप जीवाचा अंत. काय होतं त्या रात्री आणि कसा काय झाला हा प्रसंग? एक सुखी संसाराची सुरुवात होण्याआधीच एक मोठा गुन्ह्याची नोंद होते. तर चला जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं त्या रात्री. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या शहरात राहणाऱ्या निलेशची. वय वर्ष 35, शिक्षण आणि इंजिनियर आणि सरकारी नोकरीत स्थिर. समाजात प्रतिष्ठा. पण एक अडचण होती. त्याचं लग्न वयाच्या 35व्या वर्षी झालं होतं. खूप वाट पाहून अखेर त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं होतं. वधू होती सायली, वय वर्ष 28, हुशार, देखणी, प्रेमळ. दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं होतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री निलेश थोडा अस्वस्थ होता. त्याच्या मनात भीती होती की मी माझ्या बायकोला शरीर सुख देण्यास योग्य ठरेन का? मी तिला शारीरिक सुखात संतुष्ट व सुखी ठेवू शकेन का? समाजात तो प्रतिष्ठित असला तरी त्याच्या मनात मात्र गोंधळ होता. यावर सल्ला घ्यायचा म्हणून त्याने आपल्या मित्राला फोन फिरवला. त्या मित्राने दिलेला सल्ला साधा होता. "अरे टेन्शन नको घेऊस. ही काही मोठी गोष्ट नाही. बाजारात शक्तिवर्धक गोळ्या मिळतात. त्याने सगळं सेट होऊन जातं. ती खा आणि उतर मैदानात." मित्राचा सल्ला हा होता. आणि निलेशने केलंही तसंच. एका केमिस्ट्रीकडून अनोळखी औषध घेतलं आणि सुहागाच्या रात्री आधी ती औषध सेवन केलं. पण हे औषध काय होतं, त्याचा परिणाम काय होतील याचा विचार त्यानं काडी मात्र केला नाही. रात्री जेव्हा तो सायलीच्या रूममध्ये गेला, त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. मनाचा ताबा सुटत होता. त्याला धड काही सुचेनासं झालं. डोळ्यासमोर अंधार यायला लागला आणि काही वेळातच तो पूर्णपणे वेगळा व्यक्ती झाला. त्या रात्री काय झालं ते सांगणं खरंच अवघड आहे. सायलीला काहीतरी विचित्र वाटत होतं. नवरा तिच्याशी प्रेमाने वागण्याऐवजी आक्रमक झाला होता. त्याच्या वागण्यात वेडसरपणात जाणवत होता. सुरुवातीला तिला हे नॉर्मल वाटलं, पण काही वेळातच परिस्थिती तिच्या हाताबाहेर जाऊ लागली. सायलीवर तो तुटून पडला. तिच्यासोबत माणसासारखा नाही तर हैवानासारखा तो संबंध प्रस्थापित करू लागला. त्यात नैसर्गिक, अनैसर्गिक असे एक ना अनेक प्रकार तो करू लागला. सायली किंकाळ्या काढू लागली. हा आवाज तिच्या सासू-सासरे व पाहुणे यांच्या कानी पडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सारे लोक दरवाजाजवळ पोहोचले आणि दरवाजा ठोठवू लागले. पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. शेवटी मोठ्या प्रयत्नाने दरवाजा तोडण्यात आला आणि आतलं जे दृश्य पाहून त्यांचे सगळ्यांचेच रक्त गोठले गेले. सायली बेशुद्ध पडली होती आणि निवस्त्र होती आणि तिच्या शरीरावर जखमांचा ओघ होता. निलेश कोपऱ्यात थरथरत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर अपराधाची छाया होती. घरच्यांनी तत्काळ डॉक्टरांना बोलवलं, पण फार उशीर झाला होता. सायली शुद्धीवर आली खरी, पण तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली. शरीरात प्रचंड वेदना होत्या. 4थ्या दिवशी तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तिथेच उपचारादरम्यान तिचा अखेरचा श्वास त्यांनी घेतला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आला आणि त्यातील सत्याने सगळेच हादरले. सायलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरला तो एकच दोष, अनोळखी शक्तिवर्धक गोळी. निलेशला समजलं की तो ज्या गोळी घेत होता त्या गोळीचं सेवन शक्तिवर्धक कामापुरतंच नव्हतं, तर ती गोळी मेंदूवर देखील परिणाम करत होती. परिणामी त्याला स्वतःचा ताबा गमावा लागत होता आणि त्यानं स्वतःच्या पत्नीवरच अमानुष्य कृत्य केलं होतं. पोलिसांनी तपास केला असता त्या औषधाचा पुरवठा करणाऱ्या एका बेकायदेशीर नेटवर्कचा शोध लावला आणि त्या औषधामुळे अनेक लोक वेडसर होत आहेत हे दिसून आले. निलेशला आपली चूक समजली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मित्रांनो, अज्ञान आणि चुकीच्या निर्णयाने कधी-कधी विनाश ओढवतो. कोणतंही औषध डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली कुणावरही अन्याय करू नका. सायलीची कहाणी एक इशारा आहे की चुकीच्या निर्णयाने आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातं. ही स्टोरी तुमचं मन हादरवणारी असेल, पण अशा सत्य घटना घडतातच. यावर तुमचं मत नक्की सांगा
आणि अशाच गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्या राजे जुर्म चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा. धन्यवाद.